आज आपण बनवणार आहोत थंडगार फ्रूट कस्टर्ड। बनवायला खूप सोपं आणि पटकन तयार होतं हे। तर नमस्कार मंडळी, सुनीता लवंडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि बाहेरून आलं की काहीतरी थंडगार खावंसं वाटतं, तर त्यासाठी आज आपण फ्रूट कस्टर्ड बनवतोय। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे सर्वांनाच खूप आवडतं। चला मग हे पटकन कसं करायचं ते बघूया। त्यासाठी इथं मी एक कढाई घेतली आहे, त्यामध्ये चमचाभर आधी थोडं पाणी घालायचं। पाणी यासाठी घालायचं की दूध खाली लागू नये। त्यानंतर आता मी इथं अर्धा लिटर फुल फॅट म्हणजेच म्हशीचं दूध घेतले, ते आता गरम करायला ठेवतीये। म्हशीचं दूध घट्ट असतं, त्यामुळे फ्रूट कस्टर्ड खूप क्रीमी आणि टेस्टी तयार होतं। आधी आपण ह्या दुधाला चांगलं तापून घेऊयात। दूध चांगलं वरती येईपर्यंत हे आपल्याला उकळून घ्यायचंय। तर बघू शकता दुधाला चांगली उकळी आलेली आहे। आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि याला 4-5 मिनिट चांगलं उकळू द्यायचं, म्हणजेच काय तर दूध जरा आटवून घ्यायचंय। तोपर्यंत आपण कस्टर्डची एक स्लरी तयार करूया। त्यासाठी मी इथं अर्धा कप थंड दूध घेतलेलं आहे। हे माझं रोजच्याच वापरातलं दूध आहे, जे आपण गरम करायला ठेवले कढईमध्ये ते नाहीये। तर आता यामध्ये 2 चमचे व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घालायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर एक लक्षात ठेवा की हे दूध जे घेतलेलं आहे ते गरम घ्यायचं नाही, नाहीतर काय होतं कस्टर्ड पावडरचे काय होतात गाठी तयार होतात आणि मग ते फोडणं खूप अवघड होऊन जातं। तर बघू शकता ही स्लरी अशी तयार झाली आहे। त्यानंतर आपलं दूध पण 5-6 मिनिट चांगलं उकळलेलं आहे। थोडंसं पूर्वीपेक्षा घट्ट झालेलं आहे, थोडं आटलेलं दिसतंय। आता यामध्ये साखर घालूयात। तर मी इथं साधारण 6 चमचे साखर घातलेली आहे। वजनाने ही 100 ग्रॅम आहे। तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त घालू शकता। तर आता आपण ही साखर चांगली विरघळून घेऊया। तर साखर विरघळल्यानंतर याला अजून 2-3 मिनिट चांगलं उकळू द्यायचं, कारण साखर विरघळून जे पाणी तयार झालेलं असतं ते जरा आपल्याला आटवून घ्यायचंय। आता त्यानंतर आपण जी कस्टर्डची स्लरी बनवली होती ती घालूयात। तर ही स्लरी दुधात घालण्या अगोदर याला चांगलं तळापासून हलवून घ्यायचं, कारण काय होतं की ही कस्टर्ड पावडर ना तळाला जाऊन बसते। तर चला आता आपण ही कस्टर्ड पावडर या दुधामध्ये घालूयात। तर एका हाताने दुधामध्ये ही सोडायची आणि एका हाताने हे हलवत राहायचं, म्हणजे मग काय होतं याच्या गाठी बनत नाही। आणि गॅसची फ्लेम कमी करूनच ही स्लरी दुधामध्ये घालायची। तर सगळी स्लरी मी दुधामध्ये घातलेली आहे। तर बारीक गॅसवर हे आपल्याला सतत हलवत राहायचंय जोपर्यंत हे घट्ट होत नाही तोपर्यंत, नाहीतर काय होतं हे खाली चिटकून बसू शकतं, करपू शकतं। 2 मिनिटातच हे मिश्रण घट्ट झाले। तर हे मिश्रण किती घट्ट होऊ द्यायचं, तर हे बघा चमच्यावर असं बोटाने केलं तर याची अशी लाईन तयार झाली पाहिजेत, इतपत हे आपल्याला घट्ट होऊ द्यायचंय। याला इतपतच का घट्ट होऊ द्यायचं, कारण हे थंड झाल्यानंतर अजूनच घट्ट होणार आहे। चला आता पटकन गॅस बंद करून याला थंड व्हायला ठेवूयात। तर मी हे मिश्रण एका भांड्यामध्ये थंड होण्यासाठी काढून घेतेय। तर बघू शकता हे मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे। आता मी काय करते याला फ्रीजमध्ये 2 तासासाठी थंड व्हायला ठेवून देते। आता ह्या कस्टर्डमध्ये घालण्यासाठी मी इथं काही फळं घेतलेली आहेत, जसं की चिक्कू, ॲपल, डाळिंब, केळी आणि 2 प्रकारचे द्राक्ष घेतलेले आहेत। द्राक्षाचं सीझन चालू आहे आणि कस्टर्डमध्ये मला द्राक्ष खायला खूप आवडतात। तर हे फळं मी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतले आहेत। 2 तासानंतर मी हे कस्टर्ड बाहेर काढलेलं आहे, छान थंड झालेलं आहे। पहिल्यापेक्षा हे अजून जरा घट्ट झालंय, बघा किती क्रीमी झालंय। याला जरा हलवून घेऊया। आता यामध्ये बारीक कट केलेले फळं घालूयात, ॲपल, बनाना, चिक्कू, काळे द्राक्ष, हिरवे द्राक्ष, डाळिंब। डाळिंबामुळे कस्टर्ड खूप कलरफुल दिसतं, खातानेही डाळिंब खूप छान लागतात यामध्ये। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता फळांचं असं काही प्रमाण नाही आहे, तुम्हाला हवं त्यामुळे तुम्ही यामध्ये फळ घालू शकता, फक्त ते चांगले बारीक कट करून घाला। यामध्ये हवं तर तुम्ही ड्रायफ्रूट्स बारीक कट करून सुद्धा घालू शकता। तर हे आपलं थंडगार टेस्टी क्रीमी फ्रूट कस्टर्ड तयार झाले। तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।